प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची लालबागच्या राजावर अतीव श्रद्धा होती। जे एकूण मंडपाची सजावट असेल किंवा देखावे असतील हे देखील त्यांच्याच मार्फत होते। एकूणच मोठा फटका जो आहे तो लालबागच्या राजाच्या मंडळाला देखील यामध्ये बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे। एकूणच सजावट पुढची कोण करणार असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत मानद सचिव आहेत सुधीर साळवी सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे सगळं बघता आहे, किती मोठा धक्का आहे हा वैयक्तिक तुमच्यासाठी? सकाळीच आज ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना कळली, अतिशय शॉक होतं। कारण रविवारी सकाळीच नितीन देसाई त्यांची संपूर्ण टीम आणि लालबागच्या राजाची टीम अशी एक बैठक या ठिकाणी पार पडली होती। संपूर्ण स्टेज सजावट आणि मुख्य प्रवेशद्वार सजावटासंदर्भात। आणि आज जवळजवळ तब्बल 15 वर्ष म्हणजे 2008 पासून सातत्याने दादा लालबागच्या राजाच्या मंडळाशी जोडले गेलेले होते। अनेक वर्ष एक निस्सीम काम या मंडळासोबत करतायत आणि आमच्यासाठी अतिशय 2 दिवसासोबत असलेला माणूस आणि अतिशय या ठिकाणी गप्पा हसत खेळत 2 दिवसापूर्वी संपूर्ण 2 तास तब्बल या ठिकाणी होते आणि आमच्यासोबत होते, टीमसोबत। आणि ही घटना कळल्यानंतर एक धक्कादायक होती मंडळासाठी आणि खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। स्टेज सजावट असेल किंवा मुख्य प्रवेशद्वार सजावट असेल, एक मोठा कलावंत आपण नेहमी बघितलं आहे ते दरवर्षी एकूण 10 दिवस देखील आपल्याला इथं बघायला मिळायचे। कशा प्रकारचा त्यांचा वावर या सगळ्या मध्ये असायचा? खूप भक्ती लालबागच्या राजाच्या चरणी नितीन देसाईंची होती आणि अनेक वर्ष या लालबागच्या राजा मंडळाशी ते जोडले गेलेले होते। सातत्याने या ठिकाणी ते त्यांची सेवा अनेक वर्ष देत आलेले आहेत। म्हणजे संपूर्ण 10 दिवस या ठिकाणी पहिले एक 4 दिवस ते स्वतःच्या गावी जायचे गणपतीला आणि नंतर पूर्ण या ठिकाणी अहोरात्र सेवा द्यायचे। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ते नित्यनियमाने आमच्यासोबत असायचे। अशी एक व्यक्ती आज मंडळाशी स्नेह असणारी व्यक्ती सोडून गेलेली आहे। एक खूप मोठा धक्का आहे मंडळासाठी। बघायचं तर वेगवेगळ्या प्रकारचे सजावट जे आहेत ते बाप्पाच्या आपल्याला बघायला मिळायच्या। याकडे कसं बघता आहे? कोणत्या कोणत्या प्रकारचे देखावे जे आहेत ते त्यांच्याकडनं मोठे झालेले आपल्याला बघायला मिळाले? जसं काही जी आत्ताची अंतराळ मोहीम होती, जी चंद्रयान मोहीम होती, त्याचा देखील देखावा त्यांच्याकडनं करण्यात आला होता। तो देखावा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी साकारला होता। पर्यावरणपूरक देखावे साकारले होते। राजगडाची कलाकृती देखील अविस्मरणीय त्यांनी साकारली होती। आणि मागील वर्षी श्रीराम मंदिराचा देखील देखावा, म्हणजे एक जे हिंदूंचा एक आस्थेचा विषय आहे श्रीराम मंदिर अयोध्येतलं, ते देखील मागच्या वर्षी इथे साकारलं। एक कार्यकर्त्यांनी संकल्पना द्यावी आणि त्यांनी साकारावं आणि एक जबरदस्त एक ट्युनिंग कार्यकर्त्यांचं, लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचं आणि नितीन देसाई यांचं एक 15 वर्षाचं एक ट्युनिंग होतं। एक वेगळ्या पद्धतीचं ट्युनिंग होतं ते। त्याच्यामुळे खूप एक कुटुंबातला आमच्या माणूस गेला असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, यंदा एकूण कशा प्रकारे देखावा होता आणि पुढची जी आहे पोकळी आहे ती कशा प्रकारे तुम्ही भरून निघेल का किंवा काय असेल, कसं बघताय? नाही, मुळात ती पोकळी भरून येण्यासारखीच नाही आहे। यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350वा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय आणि त्याच्यातनंच एक कार्यकर्त्यांची संकल्पना होती की त्या पद्धतीने संपूर्ण साकारायचं आणि दादांनी देखील त्या संकल्पनेला सुरुवात केली आणि जवळजवळ 50% कामाची देखील पूर्तता देखील त्यांनी केली। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रविवारी दादा या ठिकाणी होते, संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी काम करते। एक ती संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज हा विषय त्यांचा खूप आवडीचा होता आणि त्यामुळे ते ओतप्रेत त्यात काम करायचे, मनापासून काम करायचे। त्यामुळे 2 दिवसापूर्वी असलेली व्यक्ती आणि या ठिकाणी लालबागच्या राजाला सेवा देत असताना अचानक निघून गेल्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे। हे होते सुधीर साळवी सर यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एकूणच मोठी पोकळी जी आहे ती नितीन देसाई यांच्या जाण्यानं निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।